हॅलो. हां, कसलं काय बाई, आज उपवास आहे ना, त्यामुळे जास्त काही खाल्लंच नाही. सकाळी फक्त खिचडी खाल्ली, दही खाल्लं, चिक्की खाल्ली, चिप्स खाल्ले, बटाट्याचे वेफर्स खाल्ले, केळी खाल्ली, सफरचंद खाल्लं आणि दही साखर खाल्लं. बस एवढंच खाल्लं. उपवास आहे ना, जास्त जात नाही ग. आता दुपारसाठी रताळे उकडून ठेवलेत, बटाटे उकडून ठेवलेत. मस्त खिचडी करणार, बटाटे घालून, मिरचीचा ठेचा घालून, रताळे, दूध, दही, साखर, दही गुळ खाणार, थोडे ड्रायफ्रुट्स खाणार आणि फळं खाणार, द्राक्ष खाणार, संत्रे खाणार, मोसंबी खाणार. आणि यांना सांगितलंय थोडंसं चिक्की वगैरे आणि बर्फी वगैरे काहीतरी बाहेरूनच आणा. उपवास आहे ना ग, जास्त जात पण नाही उपवासाचं आणि काम पण होत नाही, थकून जातं. म्हणून ह्यांना म्हटलं बाहेरूनच थोडंफार आणा. संध्याकाळी नाश्ता करायची सवय आहे ग, पण आता उपवासामुळे जास्त काही खाता पण येणार नाही. त्यामुळे संध्याकाळी तांब्याभर दूध पिणार, थोडे रताळे खाणार, काजू बदाम पिस्ता खाणार आणि उपवासाचे बिस्किट भेटले राईचे वगैरे तर ते खाणार. आणि बस एवढंच काहीतरी. आता उपवास आहे ना, आणि थोडासा चहा वगैरे पिन म्हणते. उपवास आहे ना, जास्त काही खाता पण येत नाही ग. आणि उपवासाच्या दिवशी रात्री मी जेवत नाही ना, रात्री पण उपवास सोडत नाही मी, डायरेक्ट दुसऱ्या दिवशी उपवास सोडते ना. त्यामुळे रात्री पण हलकं फुलकंच असं साबुदाण्याचे वडे बनवीन, उपवासाचे थालीपीठ बनवीन, बटाट्याचा शिरा बनवीन, रताळ्याचा शिरा बनवीन आणि ह्यांना थोडंसं म्हणेन चिक्की आणि दुधाची बर्फी वगैरे बाहेरूनच आणा. जास्त काही करत बसणारच नाहीये बाबा. उपवास आहे ना, पोट कसं हलकं राहिलं पाहिजे. उपवास कशासाठी करतो? पोटाला आराम देण्यासाठी. त्यामुळे रात्री पण जास्त काही खायचं नाही, हलकंच. हा म्हणजे रात्री झोपताना फक्त थोडीफार भूक लागली, ऍसिडिटी होऊ नये म्हणून म्हणजे ग्लासभर दूध पिणार, बासुंदी वगैरे बनवून थंड फ्रीजमध्ये ठेवून तेवढंच पिणार आणि मग झोपून जाणार बाबा. जास्त पण खायचं नाही. उपवास आहे ना, पोटाला आराम दिला पाहिजे ना. मी डायरेक्ट दुसऱ्या दिवशी उपवास सोडते ना. मग उपवास सोडताना दुसऱ्या दिवशी पुरणपोळी, पापड, भजे, भात, आमटी, कटाची आमटी, स्वीट डिश, बर्फी, ज्यूस एवढं सगळं घेतेच बाबा. म्हणजे शरीराची झालेली झीज भरून निघाली पाहिजे ना ग. चल बाई, ठेवते. उपवासामुळे थकले मी, थोडा आराम करते बाई. बाय.